सलग चौथ्या दिवशी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी रात्री कोर कमिटीची खलबत। बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार दानवेंसह प्रमुख नेते हजर राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा। जरांगे हाकेंना सरकारनं काय आश्वासन दिलं याबाबत विरोधकांना काहीच माहिती नाही। पवारांनी व्यक्त केली खंत। मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलन योजना जाहीर करा। लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका। तर शासनाच्या संरक्षणात खिरापत वाटल्यासारखे कुणबी प्रमाणपत्र वाटली जातात, सरकारवर आरोप। जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही विचार नाही। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर केंद्र सरकारचं उत्तर। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन होणार नसल्याची माहिती। मात्र विधानसभेत तिकीट कापलं जाण्याची शक्यता। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून 10 फुटांची वाढ। प्रशासन अलर्ट मोडवर, तर पंचगंगा नदीनेही ओलांडली इशारा पातळी। डोंबिवली स्थानकात बंद पडलेली एक्सप्रेस दुरुस्तीनंतर अखेर रवाना। विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। कामावरून घरी परतणाऱ्यांना दिलासा। घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय। 40x40 आकाराच्याच होर्डिंग्सना यापुढे परवानगी। मुंबई पुणे कोकणावर आभाळाची माया, पण मराठवाड्याकडे पावसाची पाठ। विदर्भातही झाला मायंदळ पाऊस। विवाह बाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपातादरम्यान मृत्यू। नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट। हैवानानं प्रेयसीच्या 2 मुलांनाही फेकलं नदीत। मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत। महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल। रस्ते कामात घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा। आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर। जीडीपीमध्ये 8.2% वाढीचा अंदाज। आता बजेटमधून कोणत्या घोषणा होणार याकडे देशाचं लक्ष। नीटच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी लोकसभा दणाणून सोडली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।